तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भातले जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि इतक्यातच आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना सध्या सुरू आहे. आणि या योजनेअंतर्गत पुण्यातील विविध भागामध्ये 295 घरे विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहेत. आणि त्याच्या संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळत आहेत किंवा सॅम्पल विजिट आहे, साईड विजिट आहे, इतर जे काही पात्रता असतील, अटी असतील, डॉक्युमेंटेशन असेल, या संदर्भातले आपण व्हिडिओ सातत्यानं पाहत आहोत. पण इतक्यात सगळ्यात महत्त्वाची एक अडचण येते मित्रांनो प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यासाठी, आणि ती म्हणजे कागदपत्रांची पडताळणी. अनेक अडचणी आहेत मित्रांनो, भरपूर अडचणी आहेत, भरपूर आपल्याला कमेंट सुद्धा आलेले आहेत. मी कमेंट सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहे की काय सध्या लोकांना फेस करावं लागते, काय अडचणी सध्या लोकांना येतात, त्यांचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही प्रथम येणाऱ्यास प्रथम योजना यासाठी जे काही डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया आहे ती फार किचकट झालेली. किचकट इन सेन्स की लवकर व्हेरीफाय होत नाहीये, लवकर डॉक्युमेंट्स प्राप्त होत नाही, जे डॉक्युमेंट्स अपलोड केले त्याची पडताळणी लवकर होत नाहीये. म्हणून अशा अनेक अडचणी आता सध्या म्हाडाच्या लॉटरीसाठी किंवा प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य जे पुण्यामध्ये सुरू आहे तीच गत मुंबईच्या लॉटरी सुद्धा आहे. तर अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत. नेमकं या अडचणीवर मात करण्यासाठी म्हाडाकडून आता या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नेमकं मुदतवाढ कधीपर्यंत आहे, काय महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत, आणि नेमकं या मुदतवाढीसाठी महत्त्वाची कारणं काय कारणीभूत आहेत, तिथे सुद्धा म्हाडाने काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवरती, त्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. जी काही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना आहे त्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत मित्रांनो. परंतु आपण पाहिले की मागील काही दिवसापूर्वी आपला एक नवीन नियम आपण पाहिलेला आहे की त्याच्यामध्ये नवीन म्हणजे तो दिला नव्हता की ज्यांचं अगोदर म्हाडामध्ये घर लागलेलं आहे किंवा ज्यांना अगोदर लॉटरी लागलेली आहे, ज्यांचं घर आहे, अशांना या प्रथम येणाऱ्याचा फायदा घेता येणार नाही असं म्हाडाने सांगितलेलं आहे. पण ते ओरली सांगितले, त्याने कुठलंही रिटर्न इंटिमेशन दिलेलं नाही किंवा तशी सूचना दिलेली नाही. तरी सुद्धा आता ही लॉटरीचा किंवा जे काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य मित्रांनो यासाठी अनेक अडचणी येत आहेत. पहिला पण बघा नेमकं जे काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ काय देण्यात आलेली आहे, काय नेमकं म्हाडाने सांगितलेलं आहे, आणि त्याच्यानंतर नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे, लोकांच्या अडचणी कशा प्रकारे ते फेस करतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. चला आधी या ठिकाणी पहा मित्रांनो, आजच्या विविध वृत्तपत्रांमध्ये म्हाडाने एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याच्यामध्ये पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे मुदतवाढ, बघा या ठिकाणी काय मुदतवाढ आहे. 20% सर्व समकक्ष 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील विविध योजनांमधील जाहिराती बाबत कोणते आहे, फक्त 15% ते 20% साठी. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि आपले सरकार वेब पोर्टलमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला काढण्यास अडचणी येत असल्यामुळे सदर जाहिरातीत अर्ज करण्याची किंवा अर्ज भरण्याची मुदतवाढ, बघा कारण काय सांगितलेलं आहे की जे आपले सरकार पवित्र पोर्टल येते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आणि त्याच्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट हे लोकांना मिळत नाही, प्राप्त होत नाही असं त्यांनी कारण दिलेलं आहे. पुढे पहा, बुधवार दिनांक 13 मे 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. इतर मजकूर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीप्रमाणे असतील. मुदतवाढीचा तपशील खालीलप्रमाणे. पूर्वीची जाहिरात होती मित्रांनो, पूर्वीची मुदत होती 4 मे 2026 सकाळी 11:30 वाजता. आता हीच मुदत झालेली आहे 13 मे 2026 सकाळी 11:30 वाजता. म्हणजे तुम्हाला 13 मेला तुम्हाला घर निवडण्याची संधी मिळणार आहे. इथे सगळं जे काही आहे मित्रांनो साईट आहे https://bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आता महत्वाचं मित्रांनो की जी काही मुदतवाढ दिली त्याचं कारण काय सांगितलं आहे की आपले सरकारची जी काही साईट आहे त्याच्यावरती बऱ्याच इश्यू आहेत आणि त्याच्यामुळे याला मुदतवाढ देण्यात येत आहे. मग हाच नियम कुठेतरी म्हाडाच्या लॉटरीसाठी सुद्धा लागू झालेला आहे आणि म्हाडाची लॉटरी, मुंबईची लॉटरी सुद्धा काही काळ पुढे स्थगित करण्यात आलेली आहे. 14 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे कारण तिथे सुद्धा डॉक्युमेंटेशन अनेक प्रॉब्लेम आहेत. आता हा एक झाला मित्रांनो म्हाडाकडून सांगण्यात आलेलं जेन्युइन कारण की ठीक आहे आपले पोर्टल सरकार बंद आहे आणि लोकांना ते वेळेवर प्राप्त होत नाहीत. कारण आता तुम्ही जर आता पाहिलं मित्रांनो म्हाडाच्या पुणे मंडळामध्ये खूप गर्दी आहे, लोकांची खूप लाईन लागलेली आहे. मी त्या दिवशी बोललो तुम्हाला की खूप लोक त्या ठिकाणी येत आहेत ते डॉक्युमेंटेशन बाबत किंवा इन्कम सर्टिफिकेट किंवा बाकी जे काही अटी असतील नियम डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन असेल या संदर्भात अनेक जण त्या ठिकाणी जाऊन माहिती घेत आहेत. खूप गर्दी होते मित्रांनो. पण आता महत्वाचं मित्रांनो की जे काही म्हाडाने कारण सांगितलं की आपले सरकार पोर्टल जे काही त्याच्यामुळे ते अडचणी निर्माण होत आहेत.
आता मुंबईच्या लॉटरी सुद्धा तीच गत आहे. मुंबईच्या लॉटरीमध्ये ज्या ज्या लोकांनी व्यवस्थित डॉक्युमेंट काढलेले आहेत, त्याच्यात कुठलीच अडचण नाहीये, प्रॉपर स्कॅन केलेले आहेत, कॉपी क्लिअर आहे, तरी सुद्धा त्यांचे डॉक्युमेंट्स रिजेक्ट केले जात आहेत म्हणतो मी. आता मी तुम्हाला काही कमेंट्स वाचून दाखवतो, त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की नेमकं सध्या म्हाडाच्या लॉटरीची स्थिती काय आहे, नेमकं म्हाडाच्या लॉटरी कशा प्रकारे लोक संताप व्यक्त करतायत. आणि खरंच मी वारंवार सांगतोय की म्हाडाला इथे, आता मी जे काय बोलतोय, इथे सुधारणा करणं गरजेचं आहे. जे काय ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, 48 तासाचा कालावधी आहे, तो आता 4-4 दिवस, 5-5 दिवस किंवा एक आठवडा, काही जणांनी 1 आठवड्यापूर्वी डोमिसाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलं आणि ते वाट बघतायत, त्यांचं अद्यापही व्हेरीफाय झालेलं नाही. आता आपले पोर्टल सरकारचं कारण सांगितलेलं आहे. आपण असंही समजूया, गरीब धरूया की आपले पोर्टल सरकारच बंद आहे, त्याच्यामुळे हे व्हेरीफाय होत नाही. मग समजा हे अजून 15 दिवस व्हेरीफाय झालं तर अजून लॉटरीला मुदतवाढ देण्यात येईल, पुढे अजून काही अडचण आली तर अजून लॉटरीला मुदतवाढ देण्यात येईल. या सिस्टम मध्ये अपडेशन करणं हे खरं शासनाचं काम आहे. आणि ते जर नाही झालं तर मग लोकांचा जो काही विश्वास आहे तो कुठेतरी उडू शकतो. आता आपण पाहूया नेमकं आपल्याला कमेंट्स काय आलेले आहेत. आता जे कमेंट आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये अनेक काही महत्वाच्या बाबीवरती महत्वाच्या बाबीवरती भाष्य करण्यात आलेलं आहे. विषय म्हाडा पुणे FCFS प्रक्रियेतील सर्टिफिकेट स्वीकारण्याबाबत समस्या व पारदर्शकतेबाबत शंका. बघा काय सांगितलंय की पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित केलेली आहे. समस्या पहिली एक समस्या काय बघा, गुरुवार आणि शनिवारपासून महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण पुणे कार्यालयात अर्जदार इन्कम आणि डोमिसाइल सर्टिफिकेट एक्सेप्ट करून घेण्यासाठी रांगेत उभे राहिले आहेत. मात्र अर्जदारांचे सर्टिफिकेट एक्सेप्ट करण्यात आलेले नाही. कम्प्युटर ऑपरेटर सांगत आहेत की सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रक्रिया होत नाही. आता बघा, सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात आलेले आहे. दुसरं महत्वाची अडचण काय आहे, डोमिसाइल आणि इन्कम सर्टिफिकेट एक्सेप्ट होणे अनिवार्य आहे आणि ही दोन्ही सर्टिफिकेट एक्सेप्ट झाले नाही तर फॉर्म पूर्ण होणार नाही आणि अर्जदार FCFS पुणे योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. लॉटरी प्रक्रिया सोमवार दिनांक 4 मे 2026 पासून सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक अर्जदारांना सहभागी होण्याची संधी मिळणार नाही. तिसरं मुख्य शंका अशी आहे मित्रांनो की नियमित म्हाडा लॉटरीमध्ये अर्जदार स्वतःच्या अकाउंट मधून सर्टिफिकेट एक्सेप्ट करून घेऊ शकतात. मग FCFS पुणे प्रक्रियेत ही सुविधा का दिली जात नाही, म्हणजे त्याला खरंच तिथे जाणं गरजेचं आहे का, ते एक्सेप्ट का केले जात नाहीत, व्हेरीफाय का केले जात नाहीत, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. डोमिसाइल आणि इन्कम सर्टिफिकेट दोन्ही बारकोड मध्ये एक्सेप्ट होतात. मग यावेळेस डोमिसाइल सर्टिफिकेट एक्सेप्ट होत असताना इन्कम सर्टिफिकेट का एक्सेप्ट होत नाही हे समजण्यास कठीण आहे. खरंच मित्रांनो, आता माझ्या बाबतीत मी काही अनुभव असे बघितले की मिस्टर आणि मिसेसचं कॉमन इन्कम सर्टिफिकेट आहे, फॅमिली इन्कम सर्टिफिकेट आहे, मुंबई लॉटरीसाठी त्याने अपलोड केलेलं आहे. मिस्टरांचं ते अपलोड म्हणजे एक्सेप्ट झाले, पण जे वाईफ आहे त्यांचं अजूनही एक्सेप्ट झालेलं नाहीये. गेली 7 ते 8 दिवसापासून ते वाट बघत आहेत. मग असं का, कारण सर्टिफिकेट एकच आहे, सिस्टम एकच आहे, मग त्याच्यामध्ये एकाचं एक्सेप्ट करायचं आणि दुसऱ्याचं एक्सेप्ट करायचं नाही. जर खरोखर सर्व्हर डाऊन असेल तर गुरुवार आणि शनिवार याच दिवशी अर्जदार घरून म्हाडा वेबसाईटवरून सर्टिफिकेट अपलोड कसे करू शकत आहेत, म्हणजे घरून पण तुम्ही ते सर्टिफिकेट अपलोड करू शकतात पण ते व्हेरीफाय होत नाहीत, असा त्याचा प्रश्न आहे. मग म्हाडा पुणे कार्यालयात सर्टिफिकेट एक्सेप्ट का होत नाहीत, यामागील अजून एक गंभीर शंका अशी आहे. बघा काय शंका आहे की काही निवडक आणि मर्जीतल्या लोकांचे, मी परत बोलतोय, काही निवडक आणि मर्जीतल्या लोकांचे फॉर्म वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रक्रिया करून त्यांनाच घरी उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे का, हाच प्रश्न मला सुद्धा मुंबई मंडळाला विचारायचा आहे की तुम्हाला फक्त स्पेसिफिक लोकांनाच मुंबई लॉटरीतील घरे द्यायची आहेत का. हा स्वतः माझा अनुभव मित्रांनो, कारण सॅम्पल प्लेअर बघू देत नाहीत, साईटला व्हिजिट करू देत नाहीत, तिथे गेल्यानंतर माहिती प्रॉपरली दिली जात नाही, त्याशिवाय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत नाही, जे डॉक्युमेंट्स केलेले आहेत त्यांना खूप वेळ लावला जातोय. अशा अनेक अडचणी यावेळेस पहिल्यांदा सांगतो मी, फर्स्ट टाइम अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत का केलेल्या आहेत, समजण्यास मार्ग कठीण आहे. कारण सॅम्पल दाखवायला काय अडचण आहे, काहीच नाही ना, ते म्हाडाच्या हातामध्ये आहे. तिथे तर सर्व्हरचा इश्यू नाहीये, तिथे तर काही म्हणजे ऑनलाईन काही इश्यू नाहीये, दाखवू शकतात पण दाखवत नाहीत, लक्षात घ्या. पण इथे अशी शंका आहे की ते फक्त काही मर्जीच्या लोकांना दाखवले जात असावेत, अशी सुद्धा शंका एका व्ह्यूअरनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे मला वाटतं की एबीपी माझ्यावरती ती मुलाखत घेतलेली आहे, वेगळा एक एपिसोड त्यांनी सादर केलाय, त्याच्यामध्ये अनेकांनी डायरेक्ट म्हाडावरती आरोप केलेले आहेत. तो व्हिडिओची लिंक मी नक्कीच लवकर त्याच्यावरती व्हिडिओ बनवून मित्रांनो की काय काय लोकांचं म्हणणं आहे ते, म्हणून तेही तुम्ही बघून घ्या. नंतर
नागरिकांची फसवणूक. बघा, नागरिकांची फसवणूक मध्ये काय दिलं, हजारो नागरिकांनी खूप मेहनतीने शासकीय कार्यालयातून डोमिसाईल आणि इन्कम सर्टिफिकेट मिळवली आहे आणि फॉर्म भरले. बघा, खरंच मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे मिळवणं इतकं सोपं नाही, खूप त्याला कसरत करायला लागते. हे डॉक्युमेंट्स जमा कर, 10 वर्षापूर्वीचे कागदपत्रे पुरावे जमा करा आणि ते डोमिसाईल निघतं. अशा प्रकारे लोकांनी काढलेले आहेत. परंतु ही सर्टिफिकेट्स वेबसाईटवर अर्जामध्ये मान्य होत नाहीत. अर्जदार 3-4 तास कधी दिवसभर उभे राहूनही सर्टिफिकेट ऍक्सेप्ट करून घेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना लॉटरीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार नाही. ही नागरिकांची घोर फसवणूक आहे. म्हणजे फक्त लॉटरी दाखवायसाठी काढली, पण ती ऍक्च्युअली लोकांनी घेऊच नाही यासाठी सुद्धा सिस्टम उभी केली का काय, अशी शंका कुठेतरी उभी राहते. आणि ठराविक लोकांच्या मर्जीतल्या लोकांनाच ही घरी दिली जाणार आहेत का, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. पारदर्शकतेबाबत शंका. बघा काय सांगितलं, मागील फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह पुणे प्रक्रियेप्रमाणे ही FCFS प्रक्रिया देखील संशयास्पद वाटत आहे. यावेळी ठराविक वेळेत लॉटरी उघडण्यासारखा पारदर्शकतेचा प्रयत्न दिसत असला तरी अनेक अर्जदारांना लॉटरीत सहभागी होण्याची संधी मिळणार नाही किंवा मिळत नाही. मग त्यांची विनंती काय आहे की या संपूर्ण परिस्थितीमध्ये प्रक्रिया पारदर्शक नाही अशी शंका निर्माण होते. कृपया या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि अर्जदारांना न्याय संधी मिळवून देण्याची आपणास कळकळीची विनंती आहे. त्यांनी सांगितलं की कृपया अर्जदारांना न्याय द्या. ज्या काही समस्या येत आहेत, जे काही अडचणी ते फेस करतायत, त्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आमच्याकडून सुद्धा महाराला खूप नम्र विनंती आहे की जी काही घरे तुम्ही काढलेली आहेत फर्स्ट कम मध्ये, खूप चांगली बाब आहे. जी काही लॉटरी जाहीर केलेली आहे खूप चांगली बाब आहे. त्याच्यातून सर्वसामान्यांना साधारणतः 20-25 लाखामध्ये चांगली घरे मिळणार आहेत, त्याचे काही शंका नाही. पण जी काही आता सिस्टम सध्या सुरू आहे, जे काही प्रक्रिया सुरू आहे, जी म्हणजे ज्याला म्हणतो की पारदर्शक प्रक्रिया, त्याच्यावरती लोक शंका उपस्थित करत आहेत. आता असं वाटेल की हा मेसेज मिस टाईप केला आणि मिस दाखवते, असं अजिबात नाही मित्रांनो. तर नंबर मी तुम्हाला हायलाइट करू शकणार नाही, पण हे अनेक दिवसापासून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. हे हा एकच नाही, मला मेलवरती सुद्धा खूप कमेंट्स आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा आर्किनेच कुणाला तरी सांगितलं की असा मेसेज टाईप कर आणि तू पाठव, असं अजिबात नाहीये. कारण आमचे बरेच युट्यूबर सहकारी सुद्धा महाराजा ऑफिसला जाऊन त्यांनी कन्फर्मेशन केलेलं आहे किंवा तशी माहिती प्राप्त केलेली आहे. आता महत्वाचं मित्रांनो की जे प्रक्रिया सध्या म्हाडाकडून राबवण्यात आलेली आहे त्याला फक्त मुदतवाढ देऊन उपयोग नाही किंवा मुदतवाढीवर मुदतवाढ देणं उपयोग होणार नाही, तर सिस्टम मध्ये कशा प्रकारे अपडेशन केलं जाईल यावरही काम करणं तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून म्हाडावर जे काही सर्वसामान्यांचा जो काही विश्वास आहे तो तसाच ठाम राहू शकतो. आता अशा समस्या मुंबई मंडळासाठी सुद्धा खूप आहेत. मी त्याही कमेंट्सला घेऊन लवकरच भेटणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.